शिवाजी विद्यापीठातील मराठी आदी विभागात बोलीचा अभ्यास। जिल्ह्यातील चंदगडी बोली आता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात। शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात आज पश्चिम महाराष्ट्रातील 40 बोली भाषांचा अभ्यास केला जात आहे। जिल्ह्यातील विशेषतः चंदगडी ही मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे। यावर डॉक्टर नंदकुमार मोरे, डॉक्टर गोपाळ गावडे यांनी पुस्तके लिहिली। ज्येष्ठ साहित्यिक गणेश देवेंच्या प्रकल्पामुळे चंदगडी बोलींचा यूजीसीने पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला। कोल्हापुरात सीमा भागातील सर्व प्रदेशातील बोलीभाषा गोसावी, नंदीवाले, वडर, कैकाडी, कोरवी समाजासह तंजावर, गोवा, मॉरिशसमधील मराठी बोलीवर प्रकाश टाकला आहे। मराठी समूहाच्या कापड व्यापाऱ्यांची कोड लँग्वेज, मातंग समाजातील पारोसी बोलीचाही अभ्यास केला जात आहे, कारण मराठी भाषेचे अस्तित्व आणि महत्त्व हे या बोलीभाषा अवलंबून आहेत। चंदगडी भाषेवर कुडाळी, इंग्रजी, पोर्तुगीज, शिवकालीन, कोकणी भाषेचा प्रभाव आहे। चंदगडी ही 2 लाख लोकांची बोलीभाषा आहे। येथील लोकांशिवाय ती इतरांना कळू शकत नाही। विभागात चंदगडी भाषेवर अभ्यास झाल्याने ऱ्हास होत चाललेल्या या बोलीला प्रतिष्ठा मिळाली। चंदगडी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याने आपली बोली महत्त्वाची असल्याची जाणीव तरुणाईला झाली। त्यामुळे चंदगडी संस्कृतीचे दर्शन सोशल मीडियावर होत आहे। विभागात सर्व बोलीभाषांचा अभ्यास होत असल्याने मराठी विभाग राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अग्रेसर आहे। मराठीतील बोलीभाषा तंत्रज्ञानामुळे सुलभ होत आहे। सोशल मीडियावर बोली लेखन, चिन्ह, ध्वनी रूपात राज्य करत आहेत। सोशल मीडियामुळे बोली भाषेचे लोकशाहीकरण झालं आहे। काळानुसार वाढीव वस्तीपासून ते उच्च पदस्थापर्यंत सोशल मीडिया हे भावनाविष्कार करण्याचं मुक्त व्यासपीठ बनलं आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।